राम राम मंडळी. काय म्हणते मार्केट मार्केट थोडंसं प्रेशर मध्येच दिसते. कशामुळे? ब्रेंट क्रूडच्या ज्या प्राइसेस आहेत ते परत एकदा $123 पर बॅरेल पर्यंत वर गेलेले आहेत. युएस मार्केट्स कडे बघितलं तर युएस मार्केट सुद्धा काल 1 ते 2% खाली होते. युएसची जी 10 वर्षाची गव्हर्नमेंट सिक्युरिटीची जी इंटरेस्ट रेट आहे किंवा यील्ड ज्याला म्हणतात ती 2.31% पर्यंत वरच आहे. म्हणजे जरी काल ती 2.41% होती, त्याच्यापेक्षा थोडीशी खाली आलेली आहे. बट ओव्हरऑल जे आहे ते मार्केटमध्ये सेंटिमेंट जो आहे तो निगेटिव्ह आहे, बिकॉज क्रूड ऑइलचे प्राइसेस परत एकदा $123 पर बॅरल पर्यंत वर गेलेले आहेत. याचा इम्पॅक्ट डेफिनेटली इंडियामध्ये जर बघितलं आपण तर पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस मागचे 2 दिवस झाला 80 पैसे 85 पैसे वाढलेले आहेत. असं होऊ शकतं की परत एकदा एखादी स्लो हाईक्स चालू राहतील. कारण इंडियन गव्हर्नमेंटला $100 पर बॅरल पर्यंत ते कम्फर्टेबल आहेत, पण त्याच्यावर जर प्राइसेस राहिल्या तर या प्राइसेस पास ऑन होऊ शकतात टू रिटेल युजर्स, जे आपण तुम्ही आणि मी आहोत. सो बघूयात. बाकी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे, खूप चांगली न्यूज आहे. ती ही आहे की इंडियाचे जे मर्चंडाईज एक्सपोर्ट्स आहेत ते $400 बिलियन मार्क क्रॉस करून गेलेले आहेत. किती? $400 बिलियन. ह्याच्या आधी 300 $325 बिलियन एक्सपोर्ट्स आपण करायचो. आणि हे मी मर्चंडाईज गुड्स बद्दल बोलत आहे. ह्याच्यामध्ये सर्व्हिसेस नाहीत. म्हणजे आयटी इंडस्ट्री, आयटी जे एक्सपोर्ट्स जे होतात आयटी सेक्टर कडून, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर कडून, ते ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले नाही आहेत. तर हे फक्त आणि फक्त मर्चंडाईज गुड्स, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग गुड्स येतात, इलेक्ट्रॉनिक्स गुड्स येतात, कॅपिटल गुड्स येतात, पेट्रोकेमिकल्सचे जे एंड प्रोडक्ट्स आहेत ते येतात, जेम्स अँड ज्वेलरी येतात, केमिकल्स येतात, स्पेशालिटी केमिकल्स येतात, फार्मास्युटिकल्स, ड्रग्ज म्हणा, ते सगळ्या गोष्टी येतात. तर या सगळ्या गोष्टी इथे होताना दिसत आहेत. मेजरली जे एक्सपोर्ट्स होतात आपले इंजिनिअरिंग गुड्सचे जर म्हणलं तर मागच्या महिन्यामध्ये युएसला झालेले आहेत. जेम्स अँड ज्वेलरी बघितलं आपण तर ही चायनाला आपण एक्सपोर्ट करत आहोत. फार्मास्युटिकल्स बघितलं तर नेदरलँड्सला आपले एक्सपोर्ट्स होतात. पेट्रोलियम प्रॉडक्ट जे आहेत फिनिश ते आपले ला एक्सपोर्ट्स होतात. तर असं बऱ्यापैकी सगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले हे मर्चंडाईज एक्सपोर्ट्स करत आहोत. गव्हर्नमेंटचं टार्गेट होतं की या फायनान्शियल इयरमध्ये $400 बिलियन तो मार्क आपल्याला क्रॉस करायचा आहे, जो 9 दिवस आधीच क्रॉस झालेला आहे. 23 मार्चलाच हा आकडा आपण क्रॉस केलेला आहे. हे वर्ष संपेपर्यंत मला असं वाटतं $410 $415 पर्यंत टोटल आपले एक्सपोर्ट्स होतील या वर्षामध्ये. हे आतापर्यंत सगळ्यात जास्त आहेत. चायनाला जर बघितलं तर ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचे मर्चंडाईज एक्सपोर्ट्स चायना करतं. सो जर तुम्हाला एक सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ अचीव्ह करायची असेल कुठल्याही कंट्रीला, तर तुम्हाला फक्त आणि फक्त सर्व्हिसेस इंडस्ट्रीवर डिपेंड करून नाही चालणार. तुम्हाला एक्सपोर्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनी मॅन्युफॅक्चरिंग हब बनणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये हे मर्चंडाईज गुड्स येतात. आणि म्हणून ही सस्टेनेबल ग्रोथ राहते. डिपेंडन्सी जी असते ती खूप जास्त असते, कारण मॅन्युफॅक्चरिंग हब एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये हलवणं इज नॉट दॅट इझी. पण तेच जर सर्व्हिस इंडस्ट्री बद्दल आपण बोललो तर ते कम्पेअर्ड टू मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री खूप सोपं आहे. आणि म्हणून आपल्याला जर एक सस्टेनेबल जीडीपी ग्रोथ रेट पाहिजे असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हबच बनावा लागेल. इन सर्व्हिसेस डेफिनेटली इट विल ऍड सम व्हॅल्यू, मोर व्हॅल्यू. पण जर सस्टेनेबिलिटी चांगली पाहिजे, लॉंग टर्म पाहिजे, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच भले इथं आपण कुठल्याही पक्षाच्या ह्याच्यात जाऊ नये, हा पक्ष की म्हणतो काय, तो पक्ष काय म्हणतो, पण आत्मनिर्भर बनणं हे आपल्याला फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये लोकल मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे. आणि ही लोकल मॅन्युफॅक्चरिंग घेऊन आपण जर ग्लोबल एक्सपोर्ट करू तर आय थिंक सोने पे सुहागा होऊन जाईल. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह थिंग. बाकी 2 वर्षांपूर्वी 23 मार्च 2020ला मार्केटनी लोएस्ट पॉइंट अचीव्ह केले होते. 7,500 निफ्टीनी टच केला होता, 25,500 सेन्सेक्सनी टच केला होता. त्याला 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 2 वर्षानंतर आपण कुठे उभे आहोत? 7,500चा जो इंडेक्स आहे तो 17,000च्या वर आहे. 18,500 पर्यंत हायेस्ट लेवल्स त्यांनी टच केलेले आहेत. 26,000चा सेन्सेक्स आज 55 56 57 हजारावर ट्रेड करत आहे. 63 64 हजाराचे लेवल्स त्यांनी टच केलेले आहेत. सो याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ हा निघतो की इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहा. मार्केटमध्ये खूप सारे निगेटिव्ह न्यूज येतील, रिसेशन येतील, फॉल्स येतील, क्रॅशेस येतील, करेक्शन्स येतील, पण आपली जी इन्व्हेस्टमेंटची जर्नी आहे लॉंग टर्मची, त्याला आपण फॉलो करत राहायचं. आपल्या इन्व्हेस्टमेंट गोल्सला आपल्या इन्व्हेस्टमेंटची लिंक करायचं आणि इन्व्हेस्टेड राहायचं आणि सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करत जायचं. कुठल्याही गोल रिअलायझेशनच्या 3 वर्ष आधी आपण एक्झिट प्लॅन करायचे. बरोबर तुम्हाला एखादा चांगला एक्झिट ऑपॉर्च्युनिटी मिळून जाईल. डोंट वरी अबाउट दॅट.
इतिहास आपल्याला तेच सजेस्ट करतो आहे, मार्केटचा इतिहास, बाकी इतिहासाबद्दल नाही बोलतोय मी. बाकी टीसीएसचा 18,000 करोड रुपयाचा बायबॅक जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. 7 to 8 टाइम्स त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. या 18,000 कोटीपैकी 13,000 कोटी तर टाटा सन्सलाच मिळणार आहेत, कारण त्यांनी सुद्धा आपले शेअर्स बायबॅक मध्ये ऑफर केलेले आहेत. 72-73% स्टेक जर टाटा सन्सचा टीसीएस मध्ये असेल तर डेफिनेटली त्यांना सगळ्यात जास्त या बायबॅकचे पैसे मिळणार होते. डिव्हिडंड मध्ये पण तसंच होतं. सो मला वाटतं आय थिंक दिस इज अ गुड थिंग फॉर टाटा ग्रुप ऑल्सो, कारण त्यांना बऱ्यापैकी मोठे इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत. स्पेसिफिकली जे एअर इंडियाचं त्यांनी परचेस केलेलं आहे, ऍक्विजिशन केलेलं आहे, तर तिथे त्यांना बऱ्यापैकी पैसा लागू शकतो. सो आय थिंक दिस इज अ गुड न्यूज फॉर टीसीएस अदर इन्व्हेस्टर्स प्लस टाटा ग्रुप ऑल्सो. बाकी एचडीएफसी लिमिटेडनी या वर्षामध्ये किती लाख कोटींचे कर्ज अप्रूव्ह केलेले असतील रिटेल होम लोन्स? 2 लाख कोटी. टोटल ऍसेट बुक किती आहे एचडीएफसी लिमिटेडची? ती आहे 6 लाख कोटी. सो 2 लाख कोटी एका फायनान्शियल इयर मध्ये जर त्यांनी रिटेल लोन्स अप्रूव्ह केलेले असतील, त्याचा अर्थ डिमांड किती जबरदस्त आहे, डिमांड रोबस्ट आहे. आणि म्हणूनच असे ज्यावेळेस नंबर्स मी बघतो त्यावेळेस मला अर्निंग विजिबिलिटी असो किंवा ग्रोथ असो, हे दोन्ही गोष्टी फार चांगल्या दिसतात. आणि दॅट्स वाय एचडीएफसी लिमिटेडवर तुमचं लक्ष असायला पाहिजे. तुम्हाला वाटेल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत, मग स्टॉक का पडत आहे? स्टॉकमध्ये जवळपास 72-73% फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. रिसेंटली आपण जे आउटफ्लोज पाहिलेले आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडून, तर तिथे एचडीएफसी लिमिटेड हा फार लिक्विड स्टॉक आहे, म्हणजे इझिली अवेलेबल होतं. जर तुम्हाला लिक्विडिटी पाहिजे असेल मार्केटमध्ये, तुमच्याकडे एचडीएफसी लिमिटेड असेल, तुम्ही मार्केटमध्ये शेअर सप्लाय केले की इमिडिएटली डिमांड क्रिएट होते, कारण डिमांड चांगली आहे पण लोअर अमाऊंटला, कारण सप्लाय जास्त आहे. सो म्हणून स्टॉक पडलेला आहे. पण कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, अर्निंग विजिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ग्रोथ विजिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला या कंपनी बरोबर काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. आणि म्हणून ही कंपनी तुमच्या रडारवर असायला पाहिजे. ही काही इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये. इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस म्हणा किंवा पोर्टफोलिओसाठी आमची वेबसाईट investindia.in ला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला मॉडेल पोर्टफोलिओज मिळून जातील. कुठे इन्व्हेस्ट करायचे, किती इन्व्हेस्ट करायचे, कसं इन्व्हेस्ट करायचे. बाकी हिरो मोटोकॉर्पचे जे सीएमडी आहेत मिस्टर पवन मुंजाळ, त्यांच्या घरावर काल आयटीच्या धाडी पडलेल्या आहेत. त्यांच्या घरावर पण पडल्या, त्यांच्या ऑफिस प्रिमाइसेसवर पण पडलेल्या आहेत. ही काही पॉझिटिव्ह न्यूज नाहीये. तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणते की हे रुटीन धाडी आहेत. कंपनी पण म्हणले की दिस इज अ रुटीन थिंग, मार्च एंड चालू आहे म्हणून होत आहेत. पण मला वाटतं हे बरोबर नाहीये. म्हणजे तुम्ही ऐकले का टाटाच्या घरावर धाड पडली, बिर्लाच्या घरावर धाड पडली, महिंद्राच्या घरावर धाड पडली, अंबानीच्या घरावर धाड पडली, असं आपण ऐकतो का कधी? रुटीन धाडी आहेत ह्या. सो काही ना काही म्हणजे टॅक्स इव्हेजन्स गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. मी काही सजेस्ट नाही करत आहे, पण ही न्यूज ट्रॅक करावी लागणार आहे. हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स साठी चांगल्या गोष्टी नसतात, हे इन्कम टॅक्स धाडी पडणं वगैरे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी कुठलाही सध्या आरोप करत नाही किंवा काही करत नाहीये, पण दिस इज नॉट अ पॉझिटिव्ह न्यूज. ही चांगली बातमी नाहीये फॉर द कंपनी, हे मात्र मी नक्की तुम्हाला सांगू शकतो. बाकी कोविड रिलेटेड जे कर्व्स आहेत 31 मार्च नंतर उठवण्यात येणार आहेत. सो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, नॉर्मलसी, कन्झम्पशन वापस एकदा परत जोरात जोमाने येऊ शकेल. तरी सुद्धा मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे गरजेचं आहे, असं गव्हर्नमेंटने म्हणलेलं आहे. बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणलं की स्टेट गव्हर्नमेंटला जसं वाटतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे रूल्स अडॉप्ट केले पाहिजेत, त्यांनी ते डेव्हलप म्हणजे मेंटेन केले पाहिजेत. बाकी आम्ही काही फोर्स करणार नाहीत कुठल्या गोष्टीला, पण आमच्या साईडनी तुम्ही कर्ब्स उठवले तरी चालतील असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. बघूयात स्टेट गव्हर्नमेंट काय म्हणतंय. बाकी ईव्ही सेल्स बघितलं तुम्ही, इलेक्ट्रिक व्हेकलचे सेल्स बंपर सेल्स झालेले आहेत FY22 मध्ये 5 टाइम्स जास्त. जवळपास खूप टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये तर सेल्स जास्त झालेले आहेत. टोटल सेल्सचा नंबर आकडा जो आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा तो 4 लाखचा क्रॉस झालेला आहे इन फायनान्शियल इयर 22. मागच्या वर्षी हाच काहीतरी 1,30,000 काहीतरी होता, तो त्याच्या कंपॅरिझन मध्ये जवळपास 3 पट जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स इथे सेल केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये मेजॉरिटी शेअर जो आहे तो टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल्सचा आहे. 4 व्हीलरचे नंबर वाढत आहेत, पण अजून तो नंबर कम्पेअर टू 2 व्हीलर कमी आहे, कारण 2 व्हीलरचं अडॉप्शन जे आहे ते फास्ट होईल, पेनिट्रेशन जे आहे ते फास्ट होईल. असं आयडिया आहे की बाय 2025 15% जे 2 व्हीलर्स विकल्या जातील त्याच्यामध्ये 15% व्हेकल्स इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, आणि बाय 2030 पर्यंत हाच आकडा 30% जाऊ शकतो इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी. मी एक बोल्ड स्टेटमेंट द्यायची इच्छा आहे माझी इथे, की मला असं वाटतं की हा आकडा 50% असेल बाय 2030, कारण पेनिट्रेशन जे आहे ते फार फास्ट होताना दिसतंय असं मला वाटतंय. खूप साऱ्या गाड्या रोडवर या दिसत आहेत, स्पेसिफिकली अर्बन सेंटर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर. सो म्हणून ही एक फार हाय ग्रोथ इंडस्ट्री आहे. अनफॉर्च्युनेटली कुठलाही प्लेअर ह्याच्यामध्ये लिस्टेड नाहीये, पण त्यातल्या त्यात इलेक्ट्रिक व्हेकलसाठी, ग्रीन एनर्जीसाठी ज्या ज्या कंपनीज आम्हाला चांगल्या वाटतात असा एक मॉडेल पोर्टफोलिओ इलेक्ट्रिक व्हेकल आणि ग्रीन एनर्जीचा आम्ही आमच्या वेबसाईट इन्व्हेस्टरवर लॉन्च केलेला आहे.
₹3,000 तो मॉडेल पोर्टफोलिओ तुम्ही सबस्क्राईब करू शकाल investatnet.in ला व्हिजिट करून. बाकी रुची सोयाचा एक फॉलो ऑन पब्लिक ऑफर सुरू होत आहे आजपासून. 4,300 कोटी रुपये ते रेज करत आहेत. जो प्राइस बँड आहे तो 615 ते 650 हा आहे. करंटली स्टॉक प्राइस ₹900 आहे. सो जवळपास 25 ते 30% डिस्काउंट तुम्हाला तिथे मिळू शकेल. या 4,300 कोटीपैकी 3,300 कोटी रुपये जे आहेत ते डेट रिपेमेंटसाठी कंपनी यूज करणार आहे आणि राहिलेला पैसा ग्रोथसाठी यूज केला जाईल. इथे 98.9% स्टेक प्रमोटर्सचा या कंपनीमध्ये आहे. आता तुम्ही म्हणताल की बाबा ₹900 स्टॉक प्राइस चाललाय तर मग 615 आणि 650 रुपयाचा प्राइस बँड का ठेवलेला आहे? हा ह्याच्यासाठी ठेवलेला आहे कारण हा पहिला फॉलो ऑन पब्लिक ऑफर आहे कंपनीचा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना अजून फॉलो ऑन पब्लिक ऑफर आणावे लागतील. का? कारण सध्या जो 99% स्टेक आहे कंपनीच्या प्रमोटर्सचा तो त्यांना 75% पर्यंत घेऊन जायचा आहे. सिन्स द टाइम ऑफ ऍक्विजिशन त्याला ऑलरेडी 2 वर्ष झालेले आहेत. या वर्षामध्ये त्यांना अजून एक फॉलो ऑन पब्लिक ऑफर आणावी लागेल आणि म्हणून व्हॅल्यू ऑन टेबल ठेवणं फार गरजेचं होतं कंपनीच्या साईडनी, जे कंपनीने इथे ठेवताना आपण बघितलेलं आहे. सो बघूयात काय होतं, कसं होतं. इंडस्ट्री चांगली आहे एडिबल ऑइल्स साठी, प्लॅन्स पण भरपूर आहेत. डिपेंडन्सी आपली फॉरेन मार्केट्सवर जास्त आहे एडिबल ऑइलसाठी. सो ती डिपेंडन्सी झिरो करण्याचा प्रयत्न बाबा रामदेव करत आहेत असं त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यासाठी जे प्लांटेशन आहे, लँड कल्टिव्हेशन आहे, त्या गोष्टी त्यांनी नॉर्थ ईस्ट एरियामध्ये इंडियाच्या सुरू केलेल्या आहेत. बघूयात किती सक्सेसफुल ही कंपनी होतीये. सो मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा आपला नवीन इनिशिएटिव्ह चांगला वाटत असेल. जर तुम्हाला वाटते की आम्ही चांगलं काम करत आहोत तर investatnet.in ला व्हिजिट करा. मराठी MARATHI हा प्रोमो कोड यूज करा आणि 45% डिस्काउंट आमच्या मॉडेल पोर्टफोलिओजवर तुम्हाला मिळेल. फक्त आणि फक्त ₹5,500 तुम्ही आमचा मॉडेल पोर्टफोलिओ 11 मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकाल. सो पर मॉडेल पोर्टफोलिओ हार्डली ₹500 तुम्ही वी विल बी चार्जिंग यू. आशा करतो मित्रांनो investatnet.in ला व्हिजिट करून तुम्ही नक्की आमचे रिसर्च प्रोडक्ट सबस्क्राईब कराल. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.